केला. त्या विष्णूनं तुम्हाला जगावून वाटत असेल तर पातळ राहा असा तो विष्णू म्हणाला आहे. काय होय बाबा, आमच्या हिरण्यक्ष महाराजांचा वाद झाला. आपण महाराजांना सांगूया. महाराज घात झाला व तुम्हाला जगावंसं वाटत असेल तर पाताळ जाऊन मिळा, नाहीतर तुम्हाला सुद्धा जिवंत ठेवणार नाही महाराज. कुणाची मागायची पाताळात जाऊ जा मला धमकी. हा सांगत आलाय महाराज. महाराज तुम्हाला जगावून वाटत असेल तर पातळ राहा, नाहीतर तुम्हाला जीवन सोडणार नाही. तू मला सांगतो आहे. नाही महाराज तू सांगतो आहे. तो विष्णू म्हणाला आहे. हा हो विष्णू विष्णू हो, या गावात कोण विष्णू आहे? विष्णू अहो त्या बेलाडीला विष्णू बोलला होय ना. विष्णू 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 या विष्णूचं प्रस्त आता फारच माजलंय. त्याचं नयनच केला पाहिजे. अहो महाराज, भेटता क्षणी त्याचं शिर थडा वेगळं केला पाहिजे. तो विष्णू तुम्हाला धमके देतो आपण पोकळ असल्या महाराज. तुम्ही फक्त मला सांगा, तुम्ही फक्त मला हुकूम करा. नाही त्याची गटली उतरून घराघरा फिरून टाकले तर नाव नाही सांगणार. आम्ही काय इकडे नेलंय काय? महाराज तुम्हीच मला हुकूम करा. त्या विष्णूचं असं काय गर्दन पकडतो आणि पिळगटून 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 मेरे आपटून मारतो. माझा डोसा का बोलला होता. आमच्या हिरण्यक्ष महाराजांना मारतो काय? वारे बहात्तर महाराज तो 72 आणि मी 73. होय विष्णू म्हणजे कोण वाटला तुला? अहो महाराज या बेलाडीला लावा तोडा गेलाय. होय वाटत. होय मूर्खानो, काय जननाना अवतार धारण करून राक्षस कुळावर सदा कदा वार केला तो देवांचा देव. ज्यानं नाना अवतार धारण करून राक्षस सेनेला नामहरण केलं तो विष्णू. जनात माझ्या राक्षस कुळावर घाव घातलाय तो विष्णू. म्हणजे देव देव देव. देव अहो मला वाटलं या बेलाडीला विष्णू. म्हटलं बाबा आपल्याला काय पिळता येणार नाही. विष्णूचा कायम नायनाट कसा करावा याची हळद माझ्या डोक्यात शिजते. शिस्ते शिस्ते. महाराजांच्या डोक्यात काहीतरी शिस्त आहे. महाराज चुलीवर बसलेला दिसतात. महाराज मला सांगा, मी 8 दिवस उपाशी आहे, मग माझं पण पोट अरे भरेल. मूर्खा, दुसऱ्या गोष्टी करतो आहे. काय शिस्त आहे? त्याला मारायचं कसं, त्याला नामहरण करायचं कसं याची कल्पना माझ्या डोक्यात शिजते. म्हणजे यांना आयडिया आली आयडिया. आयडिया आले होय. मला वाटतं कल्पना